मित्रांनो, हा जे हायवे तुम्ही बघताय ना, हा हायवे आहे बीड आणि औरंगाबाद हायवे. हा बीड औरंगाबाद हायवेला आहेत ना सगळ्यात मोठ्या आठवणी आहेत. ह्या आठवणी काय आहेत माहिती आहे का? बॅड पॅच आहेत. बॅड पॅच आपण कशाला म्हणतो, तर जे आयुष्यात आपण स्वप्न ध्येय जे गाठायचे म्हणलेलं असतं, ज्या वयात जी आपली तळमळ चालू झालेली असते ना, कुठेतरी आपलं नाव झालं पाहिजे, काम झालं पाहिजे, आपलं करिअर सेट झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण त्या करिअरला सुरुवात करतो, चांगली मेहनत करायला चालू करतो ना, आणि ती मेहनत आपली पूर्ण वाया जाते ना, त्यावेळेस ते आपला बॅड पॅच ठरतंय. तुम्हाला माहित आहे, ही रोड माझ्यासाठी बॅड पॅच ठरलाय. बॅड पॅच का ठरलाय? कारण 2 वर्षाखाली मी ह्या रोडवरनं एवढी धावपळ केली आहे ना, एवढी धावपळ मी कदाचित ह्या पण कामात केली नाही जी सध्या मी काम करतोय. जवळपास 2.5 वर्ष मी त्या कामामध्ये ह्या रोडवरून 200 किलोमीटर रात्रंदिवस न बघता मी ह्या रस्त्यावरून गेलेलो आहे. काही गोष्टी शिकण्यासाठी, काही गोष्टी कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी लय धावपळ केली. पण त्या पाठीमागं मला भेटलं फक्त मला 0, जे की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बॅड पॅच हा रस्ता ठरलाय. ह्या रस्त्यावर ज्यावेळेस मी आता काम करायला येतो ना, त्यावेळेस मला फक्त ती बॅड पॅच दिसते. म्हणजे त्या आठवणी दिसत आहेत. त्या रस्त्यावरनं मी मेहनत करायला पळालो, धडपड केली, पण त्याच्या मागं मला काहीच भेटलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे येतात पॅच, पण माझ्यासाठी ही रोडच बॅड पॅच ठरते. प्रत्येक वेळेस आले की मला तेवढंच दिसतंय. आयुष्यात एवढी धावपळ करून त्या 2.5 वर्षात मला काहीच भेटलं नाही. साध्य काही झालं नाही. साध्य झालं फक्त लोकांची नावं, लोकांचे टोमणे, एवढं फक्त साध्य झालं.